लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई विमानतळाकरिता कुशल मनुष्यबळासाठी कौशल्य विभाग प्रशिक्षण देणार आहे। सिडको आणि कौशल्य विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवला जाणार आहे। या निमित्त हजारो प्रकल्पग्रस्तांना विमानतळ सेवा क्षेत्रात नोकरीची संधी मिळणार आहे। कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनात प्रकल्पग्रस्तांसाठी विमानतळाशी संबंधित लवकरच प्रशिक्षण कार्यक्रम सुरू होणार आहे। सिडको निर्माण करत असलेल्या नवी मुंबई विमानतळासाठी या परिसरात काही गावांची जमीन संपादित करण्यात आली आहे। या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या अनुषंगाने तिथल्या इच्छुक प्रकल्पग्रस्तांसाठी विमानतळाशी संबंधित व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासंदर्भातील प्रस्ताव सिडकोने कौशल्य, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाला सादर केला होता। या प्रस्तावाला कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी तातडीने मान्यता देऊन कार्यवाहीला सुरुवात केली। त्यानुसार इच्छुक प्रकल्पग्रस्तांना विमानतळाशी संबंधित व्यावसायिक प्रशिक्षण लवकरच सुरू होणार असल्याची माहिती कौशल्य विकास विभागाने दिली आहे। प्रकल्पग्रस्तांना देण्यात येणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमात एअरलाइन बॅगेज हँडलर, एअरपोर्ट टर्मिनल ऑपरेशन्स, एअरपोर्ट कार्गो ऑपरेशन्स, कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह आणि एअरलाइन ग्राउंड स्टाफ अर्थात विमानतळ सेवा क्षेत्राशी संबंधित अशा 5 व्यावसायिक अभ्यासक्रमांचा यात समावेश आहे। पहिल्या टप्प्यात 1191 प्रकल्पग्रस्तांनी यात नोंदणी केली आहे। महाराष्ट्र शासनाच्या महास्वयं संकेतस्थळावर आवश्यक बाबींची पूर्तता झाल्यावर केंद्राच्या कौशल्य विकास निकषानुसार प्रत्यक्ष प्रशिक्षणाला सुरुवात होणार आहे। व्यावसायिक औद्योगिक प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास विभागाने राज्यातल्या लाखो तरुणांना रोजगाराच्या हजारो संधी उपलब्ध करून दिल्या आहेत। सामाजिक दायित्व हा या विभागाच्या कार्याचा महत्त्वाचा घटक आहे। जागतिक नकाशावर नवी मुंबई हे शहर लवकरच आपला ठसा उमटवणार असून यात कौशल्य विकास विभागाचेही मोठे योगदान असेल, याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे कौशल्य मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले आहे।